हा व्हिडिओ नीट पहा. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ पाहून लाखो लोकांच्या अंगावर काटा आला. एखादी व्यक्ती जमिनीवर शांत पडलीये आणि तिला एका सिंहणीने आपल्या पंजानं दाबून ठेवलं. एक चुकीची हालचाल, एक श्वासही जोरात घेतला तर थेट मृत्यू निश्चित. हे दृश्य एखाद्या सिनेमातलं वाटू शकतं, पण ही सत्य घटना आहे. गुजरातच्या गर्ज या गावातली एका माणसानं चक्क 30 मिनिटं मृत्यूला कसं चकवलं. हा केवळ नशिबाचा खेळ होता की मानवी संयमाचा चमत्कार? नमस्कार, मी प्रमिल क्षेत्री. जंगलातील सर्वात बलाढ्य शिकारी म्हणजे सिंह. एकदा का त्याच्या तावडीत कोणी सापडलं की सुटका अशक्यच मानली जाते. पण गर्ज या गावात जे घडलं ते पाहून लाखो लोक आजही अवाक आहेत. एका पशुपालकावर सिंहणीने अचानक हल्ला केला आणि त्याला तब्बल अर्धा तास आपल्या पंजाखाली जमिनीवर दाबून ठेवलं. कल्पना करा, त्या व्यक्तीच्या छातीवर सिंहणीचा तो अवाढव्य पंजा होता. हलताही येत नाहीये आणि मदतीसाठी ओरडताही येत नाहीये. चुकीची एक हालचालही थेट यमाच्या दारात नेणारी. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं गर्जिया गाव आज भीतीचं दुसरं नाव बनलंय. गेली काही काळ या परिसरात सिंहाचा वावर प्रचंड वाढलाय. गावकऱ्यांसाठी ही रोजचीच डोकेदुखी झाली. आज कोणाचा नंबर लागेल ही भीती प्रत्येक पशुपालकाच्या मनात. याच भीतीच्या सावटाखाली ती सकाळ उजडली. ज्या सकाळी एका माणसाचं नशीब अगदी रेषेवर होतं. वेळ होती सकाळी 8:30ची. गावात नेहमीसारखीच चहलपहल होती, पण अचानक गावकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. कुंपणाच्या आत शिरलेली ती सिंहणी आता थेट माणसाच्या जवळ पोहोचली होती. हेमूबाई गडवी यांनी सांगितलं की सकाळी दूध घेऊन येताना आरडाओरडा ऐकला. मी धावलो, पण पाहतो तर सिंहणी समोरच होती. माझ्या म्हशीवर झेप घेत असताना तिनं माझ्या दिशेनं धाव घेतली. माझ्या आयुष्यातील ते सर्वात भयानक काही सेकंद होते. हेमूबाई तर घरात शिरल्यामुळे वाचले, पण त्यानंतर समोर आला कालूभाईंचा प्रसंग. सिंहणीने कालूभाईंवर हल्ला केला. विचार करा, त्या व्यक्तीच्या अंगावर चक्क सिंहणी. जर त्यांनी सिंहाच्या पंजाशी झटापट केली असती तर सिंहणी अधिक आक्रमक झाली असती. पण त्या व्यक्तीनं एक अत्यंत शहाणपण दाखवलं. साधे 30 सेकंद स्थिर बसणं कठीण असतं, तिथे अर्धा तास मृत्यूला जवळ घेऊन तो माणूस स्थिर होता. पण अर्ध्या तासानं ती सिंहणी त्याला सोडून निघून गेली. वन्यजीव तज्ञांच्या मते सिंह किंवा सिंहणी प्रत्येक वेळी शिकार करण्याच्या उद्देशानेच हल्ला करतात असं नाही. काही वेळा ते स्वतःला धोका वाटल्यामुळे किंवा आपल्या परिसराचं संरक्षण करण्यासाठीही आक्रमक होतात. तसेच त्यांचे पोट भरलेले असल्यास ते हल्ला करूनही शिकार पूर्ण करत नाही. अशी उदाहरणं काही वेळा पाहायला मिळतात. ही केवळ शारीरिक ताकद नव्हती, तर मानसिक संयमाची पराकाष्ठा होती. पण हा संयम किती काळ? सरपंच पती सावजीबाई आणि पंचायत सदस्य चेतन डाबी यांच्या मते प्रशासनानं वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आलीच नसती. वन विभागाला वारंवार विनंत्या करूनही ठोस कारवाई होत नाही. हा संताप गावकऱ्यांच्या बोलण्यात स्पष्ट दिसतो. 1.5 तासानं पोहोचलेले पथक आणि गावकऱ्यांच्या वाढत्या मागण्या, हा संघर्ष आता एक मोठा सामाजिक प्रश्न बनलाय. गर्जिया गावातील ही घटना आपल्याला 2 गोष्टी शिकवते. पहिली, निसर्गाच्या कुशीत राहताना संयम हाच तुमचा सर्वात मोठा बचाव असू शकतो. आणि दुसरी, मानवी वस्ती आणि वन्यजीव यांच्यातील वाढत चाललेला संघर्ष, ज्याकडे प्रशासनानं वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. आज कालूबाई जिवंत आहेत हे नशीबच म्हणावं लागेल, पण उद्या पुन्हा अशी वेळ येऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येते हा प्रश्न अनुत्तरित आहे. तुर्तास इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्र ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.